जिल्ह्यामध्ये विविध विकास कामं सुरू आहेत। शहराचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी 72 कोटींचा निधी प्राप्त झाला आहे। ड्रायपोर्टसह पीट लाईनचं कामही पूर्ण झालं आहे। येणाऱ्या 12 मार्च रोजी ड्रायपोर्टसह पीट लाईनचं लोकार्पण केलं जाईल अशी माहिती केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली आहे। जालना विधानसभा मतदारसंघातील जवळपास 101 कोटी रुपयांच्या विविध विकास कार्याचं भूमिपूजन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्या हस्ते शहरातील गांधी चमन परिसरामध्ये पार पडलं। यावेळी ते बोलत होते। या कार्यक्रमाला भारतीय जनता पक्ष विधानसभा प्रमुख भास्कर आबा दानवे, शिवसेना जिल्हा प्रमुख भाऊसाहेब घुगे, माजी आमदार अरविंद चव्हाण, विष्णू पाचफुले, राजेश राऊत आदींची उपस्थिती होती। आज आपल्या सगळ्यांच्या साक्षीने या ठिकाणी जालना शहरातील विविध विकास कामे जे 101 कोटी रुपयाचे त्यांचं उद्घाटन झाल्याचं मी सर्वप्रथम जाहीर करतो। मित्र, अर्जुनरावला जायची गडबड आहे, त्याच्यामुळे मी जास्त वेळ घेणार नाही। मी फक्त आपल्याला एकच गोष्ट सांगू इच्छितो की आचारसंहिता लागायला 4-5 दिवस बाकी आहेत। 13 तारखेला संपलं की कदाचित 14, 15 आणि 16 या 3 दिवसामध्ये आचारसंहिता लागणार आहे आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं पुढची दिशा सुरू होणार आहे। एवढ्या कमी दिवसामध्ये एवढे उद्घाटन आमच्या 2-4 जणांकडून होतील अशी शक्यता कमी होती आणि मग सगळ्यांना एकत्र केलं आणि 101 कोटी रुपयाचे उद्घाटन आपण या ठिकाणी ठेवले। याही पलीकडे जाऊन अजून आपले काही उद्घाटन बाकी, जे की 72 कोटी रुपये आपण जालन्याच्या पिण्याच्या पाण्यासाठी आणलेत। त्याचंही उद्घाटन अर्जुनराव 1-2-3 दिवसात आपल्याला करायचं आहे। जालन्याचा प्रश्न होता, पाण्याचा मोठा प्रश्न होता। पाणी आणलंय पैठणहून, पण पैठणचं पाणी असून सुद्धा जालनेकरला पाणी मिळत नाही। ही खंत तुमच्या आमच्या मनात होती। देवेंद्र फडणवीस साहेबाला या ठिकाणी आणून आपण मोर्चा काढला होता आणि त्यांनी आश्वासन दिलं होतं की हे पाणी तुम्हाला का मिळत नाही, तर आमचं सरकार नाही, आमचं सरकार येऊ द्या, आम्ही तुम्हाला पाणी पाजायला पैसे देऊ। त्यांना मी त्यांची आठवण करून दिली की साहेब मोर्चा काढला, जालन्यातले लोक मला म्हणतात आणि त्यामुळं आपले मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस यांची आम्ही सगळ्यांनी एकत्र बैठक केली। प्रतिनिधी नाझीम मणियार, जालना, NTV न्यूज मराठी।